नमस्कार मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या सेशन मध्ये आपण एमपीएससी राज्यसेवा 2025च्या दृष्टीने उत्तर लेखनाची तयारी कशी करावी यावर चर्चा करतोय. आणि यामध्ये आज आपण भूगोलाचा एक यूपीएससीचा क्वेश्चन बघतोय आणि त्याचं उत्तर कसं लिहिलं जावं, काय नेमका मुद्दा असेल ते सगळे चर्चा करूया. प्रश्न या ठिकाणी आहे, वाळवंटीकरणाच्या प्रक्रियेला हवामानाच्या सीमा नाहीत, उदाहरणांसह समर्थन करा. सो या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे, लोकस, वाळवंटीकरण. इंग्रजीमध्ये याला आपण डेझर्टिफिकेशन असा शब्द वापरतो आणि फोकस मध्ये दिलेला आहे हवामान आणि वाळवंटीकरण यांचा जो काही संबंध आहे किंवा संबंध नाही, रादर या ठिकाणी आपल्याला समर्थन करायचं की यांचा संबंध नाही. सो तो मुद्दा आपल्याला या ठिकाणी मांडायचा आहे. तर हे उत्तर लिहित असताना सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला वाळवंटीकरण किंवा डेझर्टिफिकेशन हा नेमका शब्द काय आहे, याचा अर्थ काय असेल, या सगळ्या बाबींची माहिती असली पाहिजे. आता ज्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला होता 2019 साली युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन UNCCD म्हणून एक संस्था आहे आणि या संस्थेचे दिल्लीमध्ये एक कॉन्फरन्स ऑफ पार्टी, जसं तुम्ही आता UNFCCC ची कॉन्फरन्स ऑफ पार्टी 28 शब्द ऐकला असेल, सिमिलरली युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन ची कॉन्फरन्स ऑफ पार्टी 2019 मध्ये दिल्लीमध्ये झालेली. मग 2020च्या यूपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता. आता बघा, जेव्हा आपण वाळवंटीकरण शब्द किंवा डेझर्टिफिकेशन हा शब्द वापरतोय, या शब्दाचे दोन ऍक्च्युअल अर्थ होतात. एक पहिला जो अर्थ मी सांगतोय हा अर्थ बऱ्याचदा मुलांकडनं घेतला जातो आणि जिथे त्यांची गफलत होते किंवा तो मुद्दा चुकतो. वाळवंटीकरण म्हणता बरोबर चटकन पहिली गोष्ट जी आपल्या लक्षात येते ती काय आहे, ती ही असेल की वाळवंटांचा जो विस्तार होत आहे किंवा जमिनीच्या वाळवंट बनतायत, वाळवंटांसारख्या बनतायत, त्याला आपण वाळवंटीकरण म्हणतो, राईट. खूप साऱ्या कॅन्डिडेट्सने एक्सपान्शन ऑफ डेझर्ट किंवा वाळवंटांचा विस्तार म्हणजे वाळवंटीकरण अशा प्रकारचा अर्थ याचा काढला आणि त्या अर्थाला अनुसरून मग उत्तर लिहिलं. निश्चितच हा जो वाळवंटीकरण शब्द आहे याचा अर्थ तो नाहीये. युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन या संस्थेद्वारे वाळवंटीकरण शब्दाचा अर्थ सांगितला गेला. तर UNCCD काय म्हणतात? UNCCD म्हणतं की बघा, वाळवंटीकरण काय, तर वाळवंटीकरण मी इंग्लिश मध्ये सांगतो आणि मग मराठीत पण सांगतो. हे लँड डिग्रेडेशन आहे, ओके, किंवा याला आपण भूमी निचयन हा शब्द वापरतो. रादर लँड डिग्रेडेशन हा जास्त सोयीचा शब्द मला वाटतो, भूमी निचयन हा शब्द सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर वाळवंटीकरण ही युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशनच्या मते भूमी निचयन किंवा लँड डिग्रेडेशन आहे, ज्यामध्ये आपण ऍरिड, सेमी ऍरिड आणि सब ह्युमिड, फाईन, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू शुष्क, अर्धशुष्क व उपदमट, सो अशा प्रदेशांमध्ये होणारे भूमीचे निचयन आहे, राईट. लँड डिग्रेडेशन कुठे होते? सगळीकडेच का? नाही, पण ऍरिड, सेमी ऍरिड, सब ह्युमिड अशा रिजन मध्ये जे भूमीचे निचयन होते किंवा लँड डिग्रेडेशन होते, भूमीची गुणवत्ता खालावते, तर त्याला आपण डेझर्टिफिकेशन म्हणतोय. आणि ही जेव्हा डेझर्टिफिकेशन किंवा वाळवंटीकरणाची प्रक्रिया होते आहे, अल्टिमेट इम्पॅक्ट किंवा अंतिम परिणाम याचा काय, तर अंतिम परिणाम याचा हा आहे की जी जमिनीची जैविक उत्पादकता आहे, जमिनीची जैविक उत्पादकता खालावली असते, फाईन. सो लँड डिग्रेडेशन in arid, semi-arid and subhumid areas to an extent that biological productivity of land is reduced. वाळवंटीकरण हे शुष्क, अर्धशुष्क आणि उपदमट प्रदेशांमधील भूमीचे निचयन आहे, ज्यामध्ये भूमीची जैविक उत्पादकता खालावते, फाईन. तर सिंपल मुद्दा आहे की जमिनीची जर जैविक उत्पादकता खालावते किंवा जमिनीचे निचयन होते तर त्याला आपण डेझर्टिफिकेशन किंवा लँड डिग्रेडेशन म्हणतो. तर या लँड डिग्रेडेशनचाच काय काय पार्ट असेल? जमिनीचा खारटपणा वाढणे, जमिनीची धूप होणे, राईट.
अशा सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या लँड डिग्रेडेशन आहेत किंवा डेझर्टिफिकेशन आहे. आता फक्त आपल्याला एवढं सांगायचं आहे की ही जी काही प्रक्रिया होतीये ही फक्त काही विशिष्ट हवामानाच्या प्रदेशांमध्ये होते का? नाही, याला हवामानाच्या सीमा नाहीत, हे कुठेही होऊ शकतं आणि तेच आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. तर लोकस आणि फोकस मी तुम्हाला सांगितला. परिचय काय असेल माझा? मी जी व्याख्या केली वाळवंटीकरणाची युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डिझर्टिफिकेशन ने जी व्याख्या दिली आहे ती व्याख्या मी या ठिकाणी लिहिल. ठीक आहे, कुठला फॅक्ट लिहिणं या ठिकाणी इतकं सोपं नाहीये, थोडंसं अवघड होईल कारण की इतके स्पेसिफिक इश्यूज आपल्याला माहिती नसतात आणि हा जो वाळवंटीकरणाचा मुद्दा आहे हा बहुधा मिस्टेकन पण केला जातो किंवा मिसअंडरस्टूड पण आहे, चुकीची समजूत आहे याच्याबाबत. आणि म्हणून मग या ठिकाणी तुम्ही जेव्हा युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशनची व्याख्या देणार ती व्याख्या खूप जास्त सोयीची ठरेल, खूप इफेक्टिव्ह ठरेल. क्लिअर? सो डेझर्टिफिकेशन बाबत आपण इथे व्याख्या दिली. मी पुन्हा उत्तराला 2 भागांमध्ये डिवाइड करतोय. एक भाग ज्यामध्ये मी फक्त सांगतो की स्थिती काय, मी काही खूप शब्द नाही घालवणार याच्यामध्ये. 20-30 शब्दांमध्ये मी सांगेल की जगभरात 25% जमीन खराब झाली आहे, 14 अब्ज टन सुपीक माती दरवर्षी नष्ट होत असते, जगातील सर्वात कोरड्या भागांमध्ये समस्या गंभीर आहे, अमेझॉनच्या रेन फॉरेस्ट मध्ये सुद्धा ही समस्या आपल्याला दिसते. साहेल, आता साहेल म्हणजे कोणता प्रदेश? तर हा जो आफ्रिकेचा सहारा वाळवंटाचा प्रदेश आहे, ठीक आहे, याच्या खालचा हा जो प्रदेश असेल याला आपण साहेलचा प्रदेश म्हणतो. तर या साहेलच्या प्रदेशामध्ये सुद्धा ही अत्यंत गंभीर परिस्थिती दिसते आणि सिमिलरली भारतामध्ये सुद्धा तीव्र वाळवंटीकरण आपण बघतो. तर हे एक मी ओव्हरव्ह्यू या ठिकाणी प्रेझेंट केलाय की बघा जगभरात काय काय होतंय. आता मला विशिष्ट एक्झाम्पल्स द्यायचे, स्पेसिफिक एक्झाम्पल द्यायचे ज्यामधून हे स्पष्ट होईल की वाळवंटीकरणाला हवामानाच्या सीमा नाही. तर सगळ्यात पहिलं मी एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे अमेझॉन वर्षावनांचे वाळवंटीकरण. जर आपण अमेझॉनच्या प्रदेशांमध्ये गेलो तर प्रामुख्याने आपल्याला अमेझॉन मध्ये एक अत्यंत गंभीर समस्या मागच्या 2-3 दशकांमध्ये दिसून येते, ती म्हणजे वृक्षतोड. आणि ही सर्वच्या सर्व जी वृक्षतोड होत आहे ही वृक्षतोड कशासाठी होत आहे? तर ही जी वृक्षतोड होत आहे मे बी शेतीसाठी होते, जे काही साखरेचे उत्पादन घेतले जाते. ब्राझीलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन घेतले जाते आणि मग त्यासाठी जी ऊसाची लागवड आहे, ऊसाचे खूप मोठमोठाले मळे त्यांचा विस्तार होते, त्यासाठी वृक्षतोड होते. इत्यादी जी नगदी पिकं आहेत त्यांच्यासाठी वृक्षतोड केली जाते. घरांच्या बांधकामासाठी लागणारं लाकूड त्यासाठी वृक्षतोड होते. जे काही सेटलमेंट्स असतील, वसाहती स्थापित करण्यासाठी वृक्षतोड होते आणि असे अनेक मुद्दे तुम्हाला या ठिकाणी दिसतील ज्यासाठी आपल्याला वृक्षतोड होताना दिसते. सो वृक्षतोड होते. वृक्षतोडीचा परिणाम काय? वृक्षतोडीचे 2 परिणाम तुम्हाला या ठिकाणी अमेझॉन मध्ये दिसून येतील. एक, वृक्षतोड झाली की आपोआप पाऊस कमी होतो. पाऊस कमी झाला की या ठिकाणची जी वर्षावनं आहेत, वर्षावनं ही एका गवताळ भूमीमध्ये रूपांतरित होताना दिसतात. फाईन, वर्ड वापरलाय सवानायझेशन. सवानाचे जे प्रदेश आहेत ते गवताळ भूमीचे प्रदेश आहेत आणि हे वर्षावनांकडून पुन्हा गवताळ भूमीकडे चालले आहेत. खूप मोठा भाग अजूनही आपल्याला दिसून येतो अमेझॉन मधला की ज्याचे गवताळ प्रदेश निर्माण झाले. तर म्हणून या ठिकाणी एक परिणाम आपण बघितला की गवताळ भूमी, आता गवताळ भूमी आहे तर लाईक पहिले वाळवंट वर्षावन होतं आणि वर्षावनाचं गवताळ भूमीमध्ये रूपांतरण झालं आहे. तर निश्चितच जमिनीची जी गुणवत्ता आहे, क्वालिटी आहे ती खालावली आहे. पुढचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या, जमिनीची जी धूप आहे किंवा मृदेची जी झीज आहे ती खूप मोठ्या प्रमाणात होते, कारण की वृक्षतोड एकदा केली की माती लगेच वाहून जाते आणि ह्या दोनही बाबी भूमीच्या निचयन किंवा लँड डिग्रेडेशन मध्ये अकाउंट होते आणि म्हणून आपण बघतोय की अमेझॉन मध्ये वाळवंटीकरण तीव्र दराने होते. दुसरा मुद्दा, साहेल प्रदेश जो आहे आफ्रिकेतला, तिथे पण आपल्याला सेम, आता साहेल ड्राय रिजन आहे, शुष्क प्रदेश आहे. शुष्क प्रदेश असूनही त्या ठिकाणी समस्या अजून गंभीर होत चालल्या, म्हणजे ऑलरेडी गंभीर परिस्थितीमध्ये तुम्हाला गंभीर स्थिती निर्माण होताना दिसते. जर तुम्ही साहेलच्या प्रदेशांमध्ये गेला मागच्या 2-3 दशकांमध्ये हवामानाची स्थिती आपल्याला अशी जाणवते की कोरडा कालावधी आहे तर 2-3 वर्ष पाऊस नाही, पाऊस आला तर खूप पाऊस येतोय तर माती वाहून जाते. ती परिस्थिती नाहीये तर सहारा मधली वाळवंटांमधनं काही रेती जी आहे, वाळू जी आहे ती या भागांमध्ये येऊन जाते आणि या सगळ्या प्रक्रियेमुळे ही जी काही साहेल मधली मृदा आहे तिची गुणवत्ता
खालावते, लँड डिग्रेडेशन होते. तर हे एक महत्वाचं कारण तुम्हाला या ठिकाणी द्यायचंय. नेक्स्ट भारतामध्ये बघा, भारतामध्ये काय होतंय, तर भारताचा जवळजवळ 29% जमिनीचा ऱ्हास होताना आपल्याला दिसतोय. आणि शेतीची जी पद्धती आहे, सगळ्यात महत्वाचं कारण भारतामध्ये जर आपण सांगायला गेलो तर शेती पद्धती एक महत्वाचं कारण असू शकतं. जर तुम्ही भारताची शेती पद्धती बघितली, खूप मोठ्या प्रमाणात आपण खतांचा वापर करतोय, पेस्टिसाइड, फर्टिलायझर, हर्बिसाइड्स, विडीसाइड यांचा वापर करतोय. आपले जे सिंचन आहे, सिंचन अत्यंत धोकादायक झालेलं आहे, कारण की आपण ग्राउंड वॉटर वापरतो, त्यातला क्षार जो आहे तो जमिनीत कुठेतरी जमा होतो, जमिनीचा खारटपणा वाढतोय. अशा अनेक परिस्थिती तुम्हाला होताना दिसेल. आता या व्यतिरिक्त जर मी ईशान्य भारतात गेलो, ईशान्य भारतामध्ये जंगलतोड होते आणि जंगलतोड होऊन जो काही खूप जास्त पाऊस पडतो त्यातनं माती वाहून जाते, सॉइल इरोजनची प्रॉब्लेम तिथे खूप आहे, त्याने जमिनीचे निश्चयन होते. महाराष्ट्राच्या भागांमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मृदेचा खारटपणा हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर मी पंजाब हरियाणामध्ये गेलो तर जी काही पिकांची सतत पिकं घेतल्यामुळे जी जमीन नापीक झालीये, राईट, जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्षार साचलेत, फर्टिलायझर साचून गेलेत, पेस्टिसाइड साचून गेलेत आणि एक जैविक उत्पादकता त्या जमिनीची संपल्यासारखी आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून भारताच्याही वेगवेगळ्या भागांमध्ये, आता बघा ईशान्य भारतामधलं हवामान वेगळं आहे, महाराष्ट्रातलं हवामान वेगळं आहे, पंजाब हरियाणाचं हवामान वेगळं आहे. आणि या सगळ्या विविध भागांमध्ये सुद्धा आपल्याला समान परिस्थिती निर्माण होताना दिसते. आणि हीच जी प्रक्रिया आहे त्यालाच आपण डेझर्टिफिकेशन किंवा लँड डिग्रेडेशन म्हणतोय. सो आता या लँड डिग्रेडेशनची जी काही मी तुम्हाला उदाहरणं दिली, तुम्हाला कुठेतरी हवामानाच्या सीमा दिसतात का? एका विशिष्ट प्रकारच्या हवामानामध्येच ही प्रक्रिया घडलेली आहे असं आपल्याला काही दिसतं का? नाही. आपल्याला हे आढळतंय की जवळजवळ सर्व प्रकारच्या हवामानांमध्ये ही परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून मग आपण प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे की वाळवंटीकरणाच्या परिस्थितीला हवामानाच्या सीमा नाहीत. राईट, तर तुम्ही जस्टिफाय केलं, उदाहरणं घेऊन तुम्ही आता जस्टिफाय केलंय. सो नकाशाच्या आधारावर कोणकोणत्या भागांमध्ये वाळवंटीकरणाच्या समस्या जास्त आहे ते एकदा दाखवा. आणि शेवटी वे फॉरवर्ड द्या, उपाययोजना सांगा. झाडं लावायची आहे, जी शाश्वत शेतीची पद्धती असेल ती राबवायची आहे, आणखी काही उपाययोजना तुम्हाला सुचत असेल त्या तुम्ही त्या ठिकाणी मांडा. तर तुमचं जे कन्क्लुजन आहे, कन्क्लुजन काय, तर वे फॉरवर्ड दाखवणारं कन्क्लुजन या ठिकाणी असू द्या. फाईन. सो हा होता आणखी एक प्रश्न भूगोल विषयामधनं. भेटूया आता नेक्स्ट लेक्चरमध्ये.